आज आपण 1 किलो खिचडी बनवणार आहोत. त्यासाठी मिरची, कोथिंबीर, कांदा, टमाटो, लिंबू, खडे मसाले, दालचिनी, तेजपत्ता, टेस्टिंग पावडर, इलायची, अद्रक लसूण पेस्ट, लवंग, मिरे, शहाजिरे, जिरे, कढीपत्ता हे सगळे मसाले घ्यायचे आहेत. हे बघा, हे सर्व मसाले घ्यायचे आहेत. त्यानंतर चुलीवर कढई ठेवायची, त्यामध्ये तेल टाकायचं, तेल गरम होऊ द्यायचं. त्यानंतर त्यामध्ये मोहरी, लवंग, मिरे, कांदा हे सर्व मसाला दाखवल्याप्रमाणे सगळं मिक्स करायचं. असं भाजून घ्यायचा, लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा. अद्रक लसूण पेस्ट, इलायची पेस्ट टाकून मिक्स करायचा. असं मिक्स करून घ्यायचं. टोमॅटो, मिरची, लालसर भाजून घ्यायचा मसाला सर्व, कारण मसाला भाजल्याची चव येत नाही खिचडीला. छान मसाला भाजला तरच चव येते खिचडीला. कोथिंबीर थोडी जास्त घ्यायची. कोथिंबीरमुळे चव आणखी छान येते खिचडीला. असे मसाले सगळे परतून घ्यायचे व्यवस्थित, लालसर रंग येईपर्यंत. चवीनुसार मीठ टाकायचं. लिंबूने खिचडी आंबट लागते, खायला पण चविष्ट लागते. हे बघा, असा मसाला छान परतू द्यायचा. तेल सुटेपर्यंत असा छान मसाला भाजू द्यायचा. त्यानंतर तांदूळ टाकायचे. मी या प्रकारचे तांदूळ घेतलेले आहेत. तुम्ही कोणता तांदूळ तुमच्या मनाने घेऊ शकता, तुम्हाला जे घ्यायचा. हे असं सगळं मिक्स करायचं. मसाला, तांदूळ. मी 1 किलो तांदळाला 4 तांबे पाणी घेतलं आहे. तुम्ही 5 किलो तांदूळ घ्यायचा असेल त्यासाठी 1 तांबे पाणी टाकू शकता. अर्धा किलो तांदूळ घ्यायचे असतील तर 2 तांबे पाणी टाकू शकता. हे सर्व मिक्स करायचं. मी 1 किलो तांदळासाठी 4 तांबे पाणी घेतलेलं आहे. नंतर झाकून ठेवायचं. 10-15 मिनटं असं झाकून ठेवायचं. झाकून ठेवल्यानंतर हे बघा, असं खिचडी शिजली आहे. नंतर फूड कलर टाकायचा. मी ह्यामध्ये हळद स्किप केलेली आहे. तुम्हाला आवडेल तर तुम्ही हळदसुद्धा टाकू शकता. मी कलर टाकलेला आहे आवडीनुसार. नंतर 5 मिनिट झाकून ठेवायचं. झाकून ठेवल्यानंतर असं 5 मिनिटांनंतर मिक्स करून घ्यायचा. पूर्ण कलर मिक्स करून घ्यायचा. बघा, तुम्ही बघू शकता किती छान दिसतोय, पण खायला तर खूप चविष्ट लागतो. एक वेळेस नक्की तुम्ही पण अशा प्रकारे खिचडी करून बघा.